की तुम्हाला ऑलरेडी 3% आरक्षण असताना तुम्ही आरक्षण का मागताय? मला हा मुद्दा इथल्या सगळ्या लोकांना लक्षात आणून द्यायचा आहे. सगळे लोक याचे परिणाम भोगत आहेत, पण कोणी स्पष्टपणे बोलायला तयार नाहीये. आमच्या समाजाला आज मितीला फक्त 3% आरक्षण मिळतं आणि हे 3% आरक्षण फक्त कागदावरती नाममात्र राहिलेलं आहे आणि याला दुसरा तिसरा कोणी कारणीभूत नाही, हेच सरकार याला कारणीभूत आहे. कारण 3% आरक्षण याच्यामध्ये काही लोक अवैधरित्या खोटे जातीचे प्रमाणपत्र काढून आमच्यामध्ये घुसखोरी करतायत आणि जी लोक घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना हे सरकार अप्रत्यक्षपणे पाठबळ देण्याचं काम करत आहे. म्हणून या सरकारचं मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की तुम्ही आमचं 3% आरक्षण संपवण्याचं काम केलंय. एसआयटी लावली आणि एसआयटी कॅन्सल तुम्हीच केली. हा घात आमच्या सोबत तुम्ही केलेला आहे. एक 3% आरक्षण संपवण्याचं काम तुम्ही केलंय. म्हणून आम्हाला एसटी परवानग्याचं आरक्षण हवंय. सगळ्यात महत्वाचं आणि 1 नंबरचं कारण मी तुम्हाला सांगतो. हैदराबाद गॅजेटचं उदाहरण आहे. काल परवा 2 सप्टेंबरला तुम्ही आम्हाला दिलंय. हैदराबाद गॅजेट 2 तारखेला आलंय, परंतु आमच्या समाजाची मागणी अत्यंत पूर्वीपासून आहे. आम्ही जेव्हा लहान होतो मागील 50 ते 60 वर्षापासून हा समाज एसटी आरक्षणाची मागणी करतोय. वसंतराव नाईक साहेबांच्या काळात मागणी केली, रामराव बापूंनी मागणी केली. आम्ही गोरसेनेच्या वतीने 2013 साली महाराष्ट्रामध्ये 1 नव्हे 2 नव्हे 25 ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी केले. परंतु तुम्ही हे सरकारने आमच्यासोबत डोळे झाकपेना केला आणि वेळ काढूपणाचा त्यांनी सगळा प्रकार केलेला आहे. आणि म्हणून ही मागणी आताची नाही, मागणी अत्यंत संविधानिक आहे. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आमच्या प्रवीण भाऊनी सांगितलं, हरिभाऊनी देखील सांगितलं, ज्या वेळेला भाषावर प्रांत रचना झाली त्यावेळेलाच आम्हाला एसटी आरक्षण द्यायला हवं होतं भाऊ. परंतु त्यावेळेला आमच्या समाजात धोकाधडी निर्माण झाली. जर बिहारच्या लोकांना झारखंडमध्ये मिळतं, तेलंगणाच्या आंध्राच्या लोकांना तेलंगणामध्ये मिळतं, तर निजामकालीन हैदराबादच्या लोकांना महाराष्ट्रात का मिळत नाही? संविधानिक कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे की आम्हाला आणि